तर नमस्कार मित्रांनो, आत्ता दुपारचे 1:30 वाजलेत. 1:30 वाजल्यापासून व्हिडिओ चालू करू, कारण मला थोडं बाहेर जायचं होतं, पण बाहेर पण गेलो नाही. त्या कुंड्या आणायच्या होत्या, गाडी भेटली नाही. गाडी भेटली तर दुसरं काम, असे कामच निघत गेले. आता गुरं करतायत दुपारचा आराम. पण तुम्ही म्हणाल की 1:30 वाजता गुरं घरी कसं काय? तर गुरं आपण काल गहू काढलाय ना, तर गुरं गेले होते त्या गव्हाच्या शेतात चरायला आणि चरून परत आलेत गुरं. मग चरून परत आले ना, तर मला वाटतं पप्पांनी लवकरच सोडले होते. सकाळी 9 वाजता गुरं चरायला सोडले होते आणि 12 वाजता गुरं येऊन बसले इथं, म्हणजे पाणी वगैरे पिले. मग त्याच्यानंतर गुरं इथंच बसले, कारण की चरायला आपल्या हौदाच्या पलीकडेच गेले होते ना, जवळच. तर त्याच्यामुळं मग येताना पाणी पण पिऊन आले. त्याच्यामुळं लवकर गुरं चरायला गेलेत. खिल्लारीचं लाकूड आहे ते सोडलं नाही, पण असं समोर धरता येते आणि बसता उठता येते त्यांना, आणि थोड्या वेळाने परत चरायला सोडायचेच. तर त्याच्यामुळे त्यांच्या गळ्यातले लाकडं सोडले नाहीत. पण गवळ्या पण बसला होता. लाकडांनी बसता येते त्यांना व्यवस्थित, म्हणजे अंतर ठेवून बांधलेले. आता गौरांच्या गळ्यात लाकडच आहे ना, पण त्यांनी लाकूड समोर घेतले आणि बसलाय तो. तर त्याच्यामुळे त्यांना पण लाकडासोबत बसता येते. तर त्याच्यामुळे थोडा कंटाळा केला लाकडं सोडायचा, पण बसतायत ते. गवळ्या आत्ता बसल्याच होता, आत्ता उठलाय. तर हे बघा, लाकूड असं थोडंसं साईडला घेऊन बसता येते ह्यांना. तर नंदिनी इकडं बसलेली आणि बैल गेलेत कामावर. पप्पा आज रिकामा टाईम होता ना दुपारी, तर पप्पा इथं पेरत आहेत आपल्या शेतात. तर चला तिकडं पण जाऊ. आणि हिऱ्याला तर तिकडं जागा केली. हे बघा, हे पण आत्ता उठले मला बघून. हे बसले ना, ह्यांच्या इथे बघा अशा रेषा पडतात. खालचे काडी कचरा असतो ना, तर तो काड्या वगैरे अशा रुततात, किंवा कधी जमीन रुतते, जमिनीतले खडे वगैरे. तर अशा रेषा पडतात ह्यांना बसल्यावर. आपलं हे गाजराचं शेत आहे ना, तर गाजरा शेतात पलीकडं आपली टिफन चालू आहे. तर तिथं भुईमूग पेरायचं चालू आहे. आणि हे जे लाईन भिजवलेलं शेत दिसते ना, तर ह्याच्यात मेथी घास टाकला आहे. मेथी घास आपल्याला तिकडं बटाट्या शेतात टाकायचा होता, पण शेत रिकामं व्हायला थोडा वेळ आहे. आपण बटाटे काढून बघितले, पण बटाटे काढायला थोडा वेळ आहे. तर त्याच्यामुळं हे 1 2 3 4 5 लाईन मेथी घासाच्या टाकल्यात. आणि बहुतेक पेरून झालं वाटतं. बी संपलंय, आणायचं बी आणायचे. अरे मी आलोच बी संपायच्या टायमाला. बी संपलंय आणि पप्पा रिकामी टिफिन घेऊन चाललेत. तर मेथी घास इथं टाकला आहे थोडंसं. किती? 1 2 3 4 5 लाईन मेथी घास टाकलेला आहे. आणि पलीकडे भुईमूग पेरला आहे. भुईमूगच्या पलीकडं मका आणि कडवळ पेरले दोन्ही. हे पूर्ण शेत पेरून झालेलं आहे. माझ्या पाठीमागचं ते समोरचं शेत. काल मी नव्हतो, तर लयच पटकन कामं करून घेतले ना. मेथी घास टाकला पण, भिजवलं पण. आत्ता मी आलो आहे इकडं आंब्याच्या शेतात. जर हरभरा बघतो, हरभरा काढायला किती टाईम आहे वगैरे, आणि ज्वारीला पण किती टाईम आहे बघतो. तर राऊंड तर मारावं लागतं, म्हणजे डुकरांनी कधी नुकसान वगैरे केलं बघावं लागतं. आता तार आल्यापासून डुकरं तर शेतात येतच नाहीत, पण तरी पण एकदा बघावं लागतं. तर हे बघा, असं हरभरा सध्याला आहे. याचं खालचं पाठ दाखवू ना. हे बघा, वाळायला लागले, सुकायला लागले, म्हणजे काढायला 8 दिवस टाईम आहे ह्याला. पण गावरान काढून घ्यावंच लागेल आता. ज्वारी पण लांबून बघितली तर अशी दिसते. काढायला थोडा टाईम आहे तिला पण आणखीन, म्हणजे 8 ते 10 दिवस टाईम आहे ज्वारी काढायला. एक 10 दिवसानंतर ज्वारी काढायला चालू करायची आपल्याला. ज्वारी काढायची म्हणजे ह्यावेळेस आपल्याला ज्वारी कापूनच घ्यायची, कारण कापून घेतल्यानंतर परत खालून डबल फुटन ती. मग डबल फुटल्यानंतर छाती इतकाली येते, तर तो पण हिरवा चारा होईल गुरांना. तर मित्रांनो, मी आता आलो आहे आंब्याच्या शेतात. तर आपल्याकडं गहू विकणार कुठं, कधी विकणार, काय रेटने विकणार, अशा 7-8 कमेंट आल्या होत्या. 1-2 कमेंट आले असले तर आपण सोडून दिले असते, पण एक 7-8 कमेंट आले ना, तर त्याच्याबद्दल सांगतो मी. की आपल्याकडे 3 प्रकारचे गहू लावले होते आपण. एक खपली आहे, म्हणजे त्याला जोड म्हणतात, एक बनसी गहू आहे, आणि हा आपल्या पिशवीतलं बियाणं आहे. ह्याचं नाव माझ्या लक्षात नाही, पण महाबीजचं बियाणं आहे हे. तर असे 3 प्रकारचे गव्हाचे भाव आहेत, त्याच्या गुणवत्तेवर, म्हणजे त्याची चपाती कशी होती, कडक, मऊ, रंग, कलर वगैरे कसा आहे, तर आणि उत्पन्न कसं आहे वगैरे, किती आहे. जर जास्त क्वालिटीचा गहू नाही, कुठलाही माल जास्त क्वालिटीचा असेल तर त्याला क्वांटिटी कमी राहते, म्हणजे उत्पन्न कमी निघतं. आणि हायब्रिड बियाणंच कसं, जरा चव वगैरे कमी असते, म्हणजे कुठल्या सगळ्या पिकात बरं का. हायब्रिडचं कसं असते की चव वगैरे जरा कमी असते आणि उत्पन्न जास्त भेटतं, असं राहतं. तर हा गहू आपण विकणार कसे काय? आत्तापर्यंत आपण तर मार्केटला विकतो. गावरान गहू असेल तर असा लोकलला, म्हणजे जवळचे चांगले लोक गहू घेतात. तर असं असते गव्हाचं. तर ज्या शेतात मी उभा आहे, तर ह्याचं आपण हे बॅगमधलं महाबीजचं बियाणं आहे, तर ह्याचे आपण विक्री करणार आहेत. जो काय मार्केटचा रेट असेल तर त्या रेटने आपण तुम्हाला ह्याची विक्री करू. ह्याचं उत्पन्न वगैरे चांगलं आहे, आणि चवीचं तर मला काय माहीत नाही. तर त्याच्यामुळे हा जो गहू आहे ना, तर ह्याची आपण जे काय मार्केटला विक्री असेल, मार्केटला रेट असेल, तर त्या रेटनुसार आपण हा गहू तुम्हाला देऊ.
म्हणजे काय होतं, गहू असं लोकल विकायला ना नको वाटतं. म्हणजे तुम्हाला पॅकिंग करून द्यावं लागतं, परत पॅकिंगचा खर्च वगैरे. आणि जो गहू व्यापाऱ्यांचा गहू असतो ना किंवा दुकानदारांचं वगैरे, तर त्यांचा एकदमच गहू ट्रकने तिकडे जातो ना ट्रान्सपोर्ट. तर जास्त ट्रान्सपोर्टमुळे त्यांना ट्रान्सपोर्ट खर्च आहे ना पर किलोला कमी बसतो. आणि आपल्याला ट्रान्सपोर्टने पाठवायचं म्हणलं ना 30 किलो 40 किलो 50 किलो, तर असा खर्च जास्त येतो आपल्याला. तर तसं होतं. तर त्याच्यामुळं मी सांगितलेल्या भावात आणि तुम्हाला तुमच्या एरियात भेटणाऱ्या भावात फरक असू शकतो. तर एरियानुसार पण फरक येऊ शकतो भावात. तर हा सध्याला गहू आताशी काढायला चालू झाले, तर पुढच्या 10 ते 15 दिवसात गव्हाच्या मार्केटला सध्याला काय रेट आहेत हे कळेल. म्हणजे आता मी कुठं रेट बघणार, आडतील वगैरे जात असे ऑनलाईन बघायचे, किंवा आपल्या शेजाऱ्यांनी कुणी गहू पाठवला तर काय रेट लागला वगैरे अशी चर्चा होते ना, तर त्याच्यातून कळेल. नाहीतर जर पप्पा कधी बीडला गेले तर त्यांना मी रेट बघायला सांगेल, गव्हाचे रेट काय चालू आहेत, कुठल्या गव्हाचे, म्हणजे अशा साधारण गव्हाचे काय रेट वगैरे चालू आहेत. तर त्या रेट कमीत कमी म्हणजे 20 रुपयाच्या खाली गहू विकतच नाही. आणि हे बियाण्याचा गहू आहे ना, तर तो 40 रुपयाच्या पुढं विकत नाही. तर असं राहते ह्या बियाण्याचं. तर ह्याचा जो रेट असेल ना अंदाजे 25 ते 30 रुपये किलोच्या आतमध्ये रेट असेल, अंदाजा सांगतो बरं का मी. मार्केटचं जे काय असेल ना तर मी तुम्हाला सांगेलच. आणि मी जे रेट सांगतो आहे हे तुम्ही चौकशी करा. मी तर कुठल्याच म्हणजे प्रोडक्टची मार्केटिंग करत नाही, कारण की थोडं थोडं पाठवायचं खरं कंटाळा येतो. आणि त्याची कसं एक जिम्मेदारी असते. कारण बऱ्याच वेळेस मी काय ऑर्डर दिल्या ना तर त्या तिसऱ्याच पत्त्यावर जातात. म्हणजे आपल्याला पण प्रॉपर ऑर्डर लिहिता वगैरे येत नाही. काय घोटाळा होतं काय माहीत, कधी कधी ऑर्डर चुकते, कधी त्या पोस्ट ऑफिसमध्येच पडून राहते, असं पण झाले. आणि कधी कधी आपण इथून पाठवतो तिकडं माल खराब निघतो, असं पण होतं आहे. तर त्याच्यामुळं हे नकोच वाटतं. तर ह्याच्या रेट बाबतीत तुम्हाला सांगतो मित्रांनो, ह्याचा रेट ह्या गव्हाचा 25 ते 30 रुपयाच्या मध्ये जो काय मार्केटला रेट असेल तर त्याच्यानुसार आपण तुम्हाला गहू देऊ. पण देतं नाही मार्केटला आपण कसं, म्हणजे चांगला असेल तर चांगलाच भाव लागतो, पण एवढी काय खबरदारी घ्यावं लागत नाही. आणि तुम्हाला पाठवायचं म्हटलं ना तर जरा जबाबदारी असते, कारण की तुम्हाला नाही पोहोचलं तर थोडंसं काळजीचा विषय होतो. किंवा समजा उशिरा पोहोचलं, नाही पोहोचलं, मध्येच पार्सल तुटलं फाटलं वगैरे, म्हणजे गोणी फाटली सांडलवण झाली, तर त्याचा पण विषय राहतो. तर त्याच्यामुळं थोडंसं आहे. मग जो काय रेट असेल तो मी तुम्हाला देईल, काय अडचण नाही. एक कोडी फोडून मी तुम्हाला ह्याची क्वालिटी दाखवतो, म्हणजे आकार दाखवतो. आता क्वालिटी तर मी स्वतः खाल्लेली नाही, तर त्याच्यामुळे मला समजणार नाही. पण एक दोन गहू माझ्या बोटामध्ये तयार झालेत. एक तिकडे चाललं बरं. हा तिसरा पण ओपन गहू आहे. तर हे बघा मित्रांनो, असे गहू आहेत, हे बियाणे ह्याचं, म्हणजे असे गहू आहेत. झाल्यात आपल्या कुंड्या बैलांसाठी. बैलांना इथं काय होतं, समोर मेंढास वगैरे बांधलेले असते ना, ते सारखे मारामारी करतो. आणि कामावून उशिरा आल्यानंतर खायला टाकायला जमत नाही बैलांना, मेंढास ते परेशान करतात. तर त्याच्यामुळे ह्या कुंड्या आणल्यात बैलांसाठी. काय होतं, ह्या अशा कुंड्यात ना हे आपण इथं सावली ठेवू, कारण तिकडं वर ठेवायच्या होत्या. आता उन्हाळ्यात तिथं बैलांना सावली राहत नाही ना, मग इथं झाडाखाली सावली राहीन. तर हिरे बांधले ना तर तिथं ठेवून देऊ कुंड्या, म्हणजे बाहेर त्यांना खायला वगैरे टाकते. त्यानंतर हिऱ्याला कुट्टी ठेवली, 3 गुंड्या तिकडं पाठीमागे ठेवल्यात. ह्यांच्यातनं मी 2 दिवस पाणी भरून ठेवतो, म्हणजे थोडंसं मोरू देतो, कारण की आत्ता ताजं बनवल्यात. आणि एक इथं ठेवली, हिला 2 दिवसांनी पाणी खाली केलं की हिऱ्याला आता इथंच जागा करायची. फक्त एका दाव्याने इकडून बांधायचं, नाही तर त्या कुंडीत पाय ठेवून देऊ. म्हणजे थोडंसं महाग बांधायचं, फक्त त्याला पुढं खाल्लं पाहिजे आणि तिकडं महाग बसलं पाहिजे, अशी सोय करायची. नाही तर तो त्याच्यात पाय देईन, कारण कधी कधी कॅरेटमध्ये पाय देतोच हिऱ्या. ए नंदिनी, महाग बघित तुला इथं ठेवतो पाठीत. हां, ती गव्हाणी तिचं तोंड पुरत नव्हतं, जरा गव्हाणीत काय रिकामी आहे ना गव्हाण, त्याच्यामुळे. हे बगिरा तू नको बाबा, ती बगिरा बी ओढ घेते, ती खायला लागली की. पण त्याला नको, ते लहान आहे आणखीन. हा आपला बन्सी गहू वाळू घातला, ह्याला 2-3 दिवस होऊन द्यायचं आहे, म्हणजे परत खराब होणार नाही, म्हणजे कीड वगैरे लागणार नाही. ह्याच्यातला हिरवा गहू जर वेगळा करता आला ना तर आपल्याला वेगळा करायचा आहे. आणि ह्याच्यातला जो बारीक गहू आहे ना तर तो पण वेगळा करता आला ना तर वेगळा करायचा आहे. हा गहू 4 क्विंटलच्या पुढंच आहे, म्हणजे 4 गोण्याच्या पुढंच, म्हणजे 4 क्विंटल. आता गोण्या 50-50 किलोच्या आहेत ना, तर एक 4 क्विंटलच्या पुढंच असेल हा गहू सगळा. तर आणि असं आहे, म्हणजे छान आहे गहू. ह्याच्यात काय होतं, ह्या मिशनमध्ये ना पहिल्या शेतातला काढलेला गहू आहे ना तर तो एक 5-6 किलो गहू मिशनच्या, म्हणजे त्या साठवणचे स्टोरेज करायची टाकी असते ना, तर त्याच्यात राहतो. आणि तो गहू ह्याच्यात मिसळतो, 5-6 किलो दुसरा मिसळतोच. आता त्याला पर्यायच नाही. ह्याच्यात एक बी आहे ना, माझ्या बोटाखाली तुम्हाला दाखवतो, हो बघा, हे बी आहे ना माझ्या हातातलं, हे वेगळं आलेलं आहे, हे दुसऱ्या शेतातलं आहे. पण ह्या हार्वेस्टरमध्ये तेवढा दुसऱ्या शेतातला गहू येतोच 5-6 किलो, तर तो हा गहू सगळ्या गव्हात मिसळून गेला आहे.
आपली मोरी काय आहे बघा इथं चरते आणि बाकीच्या गावरांगा तिकडं खालच्या कडेला चरत आहेत. तर हे आपल्या गव्हाच्या शेतात चरतात. गव्हाच्या शेतात थोडीशी कुठं कुठं सोयाबीन काढायची राहिली होती आणि जे गवत आहे ना तर ते गवत खाऊन घेत आहेत. त्या समोर काय चरत आहेत आणि राणी वृंदा अलीकडे दोघी चरत आहेत आणि बाकीच्या गाया सगळ्या एकाजवळ चरत आहेत. आणि ही इकडं बांधली वाटते बहुतेक काळी गाय. हां, तर मित्रांनो मी आता आलो आपल्या खपली गावच्या शेतात. तर मग फोन गरम झाला होता ना, तर कॅमेरा रिस्पॉन्ड करत नव्हता उन्हात, तर त्याच्यामुळे आत्ता तुम्हाला सांगतो. तर ह्या खपली गव्हाचा भाव आहे 100 रुपये प्रति किलो. तर एवढा भाव जास्त भाव असण्याचं कारण आहे कारण की ह्याचं वरचं टर्फल काढलं ना, ह्याचं कव्हर काढावं लागतं. वरचं टर्फल काढलं की ह्याचं वजन कमी होतं. ह्याचं टर्फल काढायला आपल्याला बाहेर घेऊन जावं लागतं ह्या गव्हाला, म्हणजे इथून बार्शीला घेऊन जावं लागतं. कारण की ह्याला जी भाताची वरचं टर्फल काढायची मिशन असते ना, तर त्याच्यातून म्हणजे साळीतून जसा भात काढतात ना, तर तसे त्या मिशनमधून ह्याचं टर्फल काढावं लागतं आणि ती मिशन आपल्या जवळ नाही. मग त्याला इथून बार्शीला न्यावं लागतं ट्रान्सपोर्टने. परत तिथं बार्शीला ते टर्फल गाडीपर्यंत ठेवायचं. परत भाडं करून तेवढं टर्फल काढून झालं ना, परत गाडीने ट्रान्सपोर्टने इकडं आणायचं. मग बार्शीला न्यायचं, परत टर्फल काढायचं भाडं आणि घरी यायचं भाडं. तर मग आणि गव्हाला परत जर त्या मिशनमधून पण थोडंफार राहिलं असेल ना, तर आपल्याला हाताने काढावं लागतं. तर असे तर त्याच्यामुळे ह्याचा भाव 100 रुपये किलो आहे कारण की ह्याचं वजन कमी होतं. आणि ह्याचं जे टर्फल आहे ना, तर ते आपल्याला बाहेरून काढून आणावं लागतं. तर त्याच्यामुळं ह्याचा भाव 100 रुपये प्रति किलो आहे. पण हे खायला भरपूर चांगला आहे गहू. ह्याच्यात चिकाचं प्रमाण पण भरपूर आहे आणि खायला चांगला आहे गहू. चपाती लाल कलरची राहते आणि मऊ राहते. मी चपाती तर व्हिडिओमध्ये दाखवल्यात आपल्या की मऊ आणि लाल कलरच्या चपाती. तर त्याच्यामुळे ह्या गव्हाचा भाव जास्त आहे कारण की ह्याचं. आणि हा जर ह्याचं बी कोणाला पाहिजे असेल ना, तर ह्याचं बियाणं आहे ना, तर बियाणं पण भेटून जाईल. फक्त लवकर सांगा. जर बी ह्याचं 50 रुपये किलो आहे कारण की ह्याचं बी टर्फल वगैरे फायबरवरचं काढलं ना कव्हर वगैरे, तर ह्याचं वजन म्हणजे अर्ध्यानेच कमी होतं. तर त्याच्यामुळं ह्याचं बियाणं 50 रुपये प्रति किलो आहे. जर कोणाला पाहिजे असेल तर लवकर सांगा कारण की एकदा आपण ह्याचं फायबर काढून आणलं ना, म्हणजे वरची काय म्हणतात रे, वरचं कव्हर काढून आणलं ना, तर परत मग हा पेरला उगवत नाही. तर त्याच्यामुळे ह्याचं बियाणं वरच्या कव्हरसहित काढावं लागतं. तर त्याच्यामुळं बियाण्याचे भाव 50 रुपये किलो आहे. तर तुम्हाला पाहिजे असेल ना, तर मग लवकर सांगा बियाणं कारण की परत आपण एकदमच गहू न्यायचं ना, तर त्याच्यामुळे एकदमच टर्फल काढायचं आहे. तर त्याच्यामुळं लवकर सांगा बियाणं पाहिजे असेल तर. आणि रेट जास्त वाटतो आहे तुम्हाला ह्याचा, पण म्हणजे ज्या गव्हाचा जसा रेट आहे ना, तर तसंच मी तुम्हाला सांगितलं आहे. असं काय नाही. आणि माझं असं नाही मी काय मार्केटिंग वगैरे केली नाही. आपल्या घरून पण हा गहू विकतो, हा पण आणि बन्सी पण. पण ह्याचं मी मार्केटिंग वगैरे काय केलं नाही. म्हणजे जे भाव आहेत रेट तर तेच मी सांगितलेत. आणि तुम्ही बाहेर पण चौकशी करू शकता. असं नाही की मला तुम्ही म्हणजे तयार गिराईक भेटत आहेत तर त्याच्यामुळे मी काय पण भाव सांगतो आहे, असं नाही. तुम्ही चौकशी करा, चौकशी करूनच घ्या. आणि मी तर असं म्हणत नाही की माझ्याकडूनच घ्या. तुम्हाला जिथं तुमच्या जवळ पडेल, स्वस्त भेटेल किंवा जे तुम्ही पीक पाहिलेलं वगैरे, तर तिथून तुम्ही हा गहू घेऊ शकता. म्हणजे हा नाही, कुठला पण गहू तुमच्या आवडीचा घेऊ शकता. फक्त याचं असं आहे ना की मी तुमच्यामुळे एवढी रिस्क घेतो आहे की ह्याचा भाव जरी 100 रुपये किलो असला तरी तुम्ही आपल्याकडून गहू घेतला ना, तर गहू घेतल्यानंतर तुम्ही 2 किलो किंवा 5 किलो तुम्ही मिशनवरून चांगलं पीठ दळून आणा, चपाती खाऊन बघा. जर तुम्हाला नाही आवडली तर मी हा गहू तुमच्याकडून परत घेणार. म्हणजे एवढी रिस्क मी ह्या गव्हाची अशी घेतो आहे की तुम्हाला जर तुमच्या अपेक्षेप्रमाणे चव आवडली नाही तर हा गहू मी रिटर्न घेऊ शकतो. तुम्हाला पूर्ण पैसे देईल. तुम्ही जो सॅम्पलसाठी 2 किलो किंवा 5 किलो जे पीठ करून आणले ना, तर तेवढं पण मी सोडून देईल. म्हणजे तुम्हाला चव आवडली नाही ना, तर तेवढं आपण म्हणजे त्याचे पण पैसे मी परत देणार. ते जर तुम्हाला चव नाही आवडली तर मी फक्त सबस्क्रायबरसाठी एवढी रिस्क घेतो आहे. आणि खरं सांगायचं तर आपला जो हा खपली गहू आहे ना पूर्ण, म्हणजे त्यांचं मला नाव लक्षात नाही राव, काहीतरी होतं त्यांनी आपला पूर्ण गहू घेतला. म्हणजे एक ते बिझनेस करतात पिठाचा. तर ते म्हटले की मला 5 टन गहू पाहिजे, जोड गहू पाहिजे. तर आपला किती तुम्हाला सांगतो, आपला 18 टन 18 क्विंटल भरेल. म्हणजे 2 टनाच्या पण कमी आपलं वजन भरेल. तर त्याच्यामुळं जर तुमच्याकडं काही शेतकरी लोक पण आपला व्हिडिओ बघतात ना, जर तुमच्याकडे हा खपली गहू असेल ना, तर तुम्ही मला कमेंट करा की आपण तुमचा खपली गहू घेऊ. म्हणजे त्या व्यक्तीला ज्या रेटमध्ये आपण विकणार आहेत ना, तर तोच रेट तुम्हाला देऊ. फक्त त्यांना आपल्याला पोच करायचं आहे गहू. म्हणजे ट्रान्सपोर्ट चार्जेस आहेत ना, तर ते देणार आहेत आपल्याला फक्त त्यांना तिथं पोच करायचं आहे त्यांच्या जागेवर. आणि आपला गहू पण कमी आहे आणि 5 टनाची लई मोठी ऑर्डर आली. तर त्याच्यामुळं हा गहू घेतो म्हणजे एवढं फिक्स नाही
की मी त्यांना 110 रुपये रेट सांगितला. म्हणजे थोडंफार बार्गेनिंग तर ते करणारच, कारण की आपला सगळा गहू घेणार आहेत ना, तर थोडीफार बार्गेनिंग करणार आहे ते. पण आपण 95च्या आत तर त्यांना गहू आपण देणारच नाही आहेत, कारण की ह्याच्या अगोदर पण आपण 100 रुपये किलो आपल्या इथून विकलं ना, कारण की खर्च पण भरपूर आहे आला आणि डुकरांनी वगैरे त्रास दिला आहे. आपण रात्री एवढ्या थंडीत भिजवलं आहे, परत बिबट्याची एवढी दहशत असताना पण मी रात्रीचं भिजवलं, हे सगळं तुम्ही बघितलं. पण हे सगळ्या शेतकऱ्यांना हे कॉमन प्रॉब्लेम आहेत. तर त्या प्रॉब्लेममुळं मी काही सांत्वन वगैरे तयार करत नाही की एवढे मोठे प्रॉब्लेम आहेत, तुम्ही एवढ्या भावाला घ्यायलाच पाहिजे, असं नाही आहे. खरंच ह्या भावाचं फक्त याची मिल आपल्याकडे नाही आहे आणि ट्रान्सपोर्ट आपल्याला द्यावं लागतं ह्याला टर्फल काढून आणायला, तर त्याच्यामुळे ह्याचे भाव जास्त आहेत आणि ह्याची क्वालिटी पण खायला चांगली आहे. मी म्हणजे आतापर्यंत सगळ्या गव्हापेक्षा बन्सी गव्हापेक्षा हा गहू खायला चांगला आहे. बन्सी गव्हाची पण एवढेच रेट आहेत, पण बन्सी गव्हापेक्षा मला पर्सनली हा गहू लय आवडतो चवीला वगैरे. चव पण, कुरवड्या पण ह्याच्यापासून चांगल्या होतात, चपात्या पण चांगल्या होतात. तर तुम्हाला जर भाव जास्त वाटत असेल ना, तर थोडंसं समजून घ्या. मी काय असं आग्रह करत नाही म्हणजे प्रत्येकाला की घ्या तुम्ही हा गहू, असं नाही. आपला विकतो घरून, फक्त याला टर्फल वगैरे काढायचा खर्च आहे. तर त्याच्यामुळं हे हां. आणि जर तुमच्याकडे कोणाकडे उपलब्ध असेल तर मला कॉन्टॅक्ट करा तुम्ही. आपल्याला म्हणजे भरपूर ऑर्डर आली, जर आपला गहू त्याच व्यक्तीला विकला ना आपण, तर आपण तुमचा पण गहू घेऊ नक्की, कारण की पूर्ण 5 टन द्यायचं आहे आणि आपलं किती 18 क्विंटल भरेल जास्तीत जास्त. परत आपल्याला याच्यातलंच बियाणं ठेवायचं आपल्याला पुढच्या वर्षी पेरण्यासाठी. आणि ह्या वर्षी पण भरपूर पेरायचं होता, पण बियाणं शिल्लक नव्हतं. ह्याचं कसं, आपण गहू टर्फल काढायच्या आधीच ठेवावं लागतं बियाणं, आणि बियाणं जास्तीच आपल्याकडे शिल्लक नव्हतं. तर त्याच्यामुळे ह्याचं बियाणं पण ठेवायचं आणि आपल्याला घरी खायला पण ठेवायचं. हाच गहू आपण हाच गहू खाणार आहेत घरी, आणि ह्याच्या अगोदर पण आपण हाच गहू खात होतो घरी. तर असं आहे ह्या गव्हाच्या भावाचं. म्हणजे तसं मी तर टाळतच होतो ह्याचा भाव वगैरे सांगण्याचा, कारण की 100 रुपये ऐकलं ना तर मला पण लय महाग वाटतं. 100 रुपये किलो गहू, कारण की गव्हाचे नॉर्मली रेट कसे असतात 30 रुपयाच्या आत आणि 25 रुपयाच्या पुढंच नॉर्मल गव्हाचे रेट असतात. तर तसेच याचे पण रेट पाहिजे होते, पण ह्याला टर्फल काढणं वगैरे आहे आणि टर्फल काढल्यानंतर ह्याचं वजन पण कमी होतं. तर अशा गोष्टी आहेत. जो दुनियेत भाव चालला आहे तोच मी तुम्हाला सांगितलं, असं जास्तीचं नाही. आणि होतं काय, बऱ्याच जागेवर आपण अशा उत्पादनाचे रेट वगैरे विचारले ना, तर ते पर्सनल व्हॉट्सअपचा नंबर देतात आणि तुम्ही तिथं मेसेज करा आणि व्हॉट्सअपवर मग काही पण भाव सांगतात. तर मला तर काय तसं करायचं नव्हतं, तर त्याच्यामुळं मी म्हटलं एक व्हिडिओज तयार करू आपण. म्हणजे 2-3दा मी निग्लेक्ट पण केलं, म्हणजे जाऊ द्या म्हटलं, कारण की एवढं महाग होय ना, तर सांगायला पण मला नको वाटतं. पण काय होतं, आता बरेच कमेंट आले ना, काल पण एक कमेंट आली होती, काल गहू काढल्याचा व्हिडिओ टाकला होता ना, तर त्याच्यावर पण मग त्याच्यामुळं मी म्हटलं की आपण व्हिडिओ तर सांगू आपलं जे काय खरं आहे ते. कारण की बाकी सोयाबीन वगैरे तर आपल्या हातात भाव नाहीत, आपण त्या आडतीवरच विकतो. फक्त गव्हाचा आपल्या घरून विकतो ना, हा गहू चांगला आहे. तर त्याच्यामुळं मग म्हणून म्हटलं आपण व्हिडिओतच रेट सांगू, की आपण अशी काही जबरदस्ती मार्केटिंग वगैरे तर काही मी करत नाही की तुम्ही आपला गहूच घ्या, फार छान घ्या, असं काही नाही. तर चालतं ह्याच्या गव्हाचं. आणि बन्सी गव्हाचं पण इथं सांगतो की बन्सी गहू पण 100 रुपये किलो आहे. तुम्ही खात्री करा मित्रांनो, खरंच आपल्या लोकल एरियात बन्सी गहू 100 रुपये किलो आहे खरंच. तर त्याच्यामुळं रेट सांगताना मला पण जास्त वाटत आहेत की 100 रुपये किलो म्हणून, कारण की कसं असते, प्रत्येक जणाचीच कॅपॅसिटी नसते की एवढा महागाचा गहू घ्यायची. तर पण ज्यांना आणि काही काही लोक आवर्जून आवडीसाठी, म्हणजे त्यांना आवडतो म्हणून तो गहू घेतात, असं नाही. आणि बरेच म्हणजे ह्या 2 तर जाती मी टेस्ट केल्या आहेत, खपली गहू आणि बन्सी गहू. पण बाकीच्या पण जाती आहेत खायला चांगल्या, मला तर नाव आहे ना, पण लोकवान पण एक आहे, म्हणतात की भरपूर चांगले खायला. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आणि असं नाही, हा बघा, जे पिशवीतलं बियाणं आहे ना, तर त्याचं मी तुम्हाला सांगितलं, जो काय मार्केट रेट असेल 25च्या पुढं आणि 30च्या आत, किंवा जास्तीत जास्त 35 रुपये भाव असतो मार्केटला गव्हाला. जे पिशवीतलं बियाणं गव्हाचं जे मार्केटमध्ये विकतं, तर त्याचा 25 पासून 35 रुपयापर्यंत रेट असतो. जो काय रेट असेल मी तुम्हाला सांगेल, ज्यांना पाहिजे तर त्यांनी घेऊ शकता, काही अडचण नाही. आणि बाकी हां, हे झालं आपल्या गव्हाचं. आता बाकी मी ओव्हरऑल बोलतो बरं का, सगळ्या शेतकऱ्याचं आणि सगळ्या पिकाचं आणि सगळ्या शेतकऱ्यांचं. आता हे शेतातूनच बाहेर निघतो आणि सगळ्या पिकाचं आणि सगळ्या शेतकऱ्यांचं तुम्हाला मी सांगतो की सगळ्या शेतकऱ्यांना योग्य भाव भेटला पाहिजे, कारण की शेतीत खरंच मेहनत भरपूर आहे. म्हणजे असे प्रगतशील शेतकरी आहेत ना, तर ते थोडीच आहेत. आणि ते मोठे मोठे शेतकरी असतात, ऊस करणारे, ड्रॅगन फ्रूट किंवा पेरूची फळबाग वगैरे, म्हणजे त्यांना पण त्यांचे चॅलेंजेस आहेत. आणि मी म्हणेल की शेतकऱ्याला संघर्ष जास्त आहेत. तर आहे
थोडंफार फिजिकली संघर्ष जास्त आहे, नाही तर बाकी प्रत्येकाला जगायचं म्हणल्यावर संघर्ष असतो. तर आपण विचार करतो शेतकऱ्याचा, पण प्रत्येकाला तेवढ्या अडीअडचणी जीवनात असतातच. फक्त शेतीला थोडेसे जास्त आहेत बरं का. म्हणजे काम आहेत, मी शेतकरी म्हणून असं वाटत पण असेल मला, तर ह्याच्यामुळं. आणि मोठे मोठे आहेत ना, तर प्रगतशील शेतकरी फारच कमी आहेत, मोठे मोठे आहेत. मग आपण शेतकऱ्याची सहानुभूती निर्माण करायला गेलो ना, तर असं पण विचार येतो की यार शेतकरी फार फार मोठेच आहेत. आणि दुसरी गोष्ट, आजकाल पोरासोरांनी ना आम्ही बागायतदार आणि सातबारा ते रील्स बनवून सगळे हेच केले, तर तसं ॲक्च्युअलमध्ये काय नसते. म्हणजे हा समाधानी जीवन आहे बरं का, पण मेहनत कष्ट भरपूर आहे. आणि ओव्हरऑल सांगायचं म्हटलं ना मित्रांनो, शेतीत अडचणी भरपूर आहेत. आता जसं की तुम्हाला मी दाखवलं, आपल्या बनसी गव्हाचं पण डुकरांनी नुकसान केलं आहे, खपली गव्हाचं पण डुकरांनी नुकसान केलं आहे. पण त्याच्यात एक मेहरबानी निसर्गाची, की आता अवकाळी पाऊस आपल्याकडं जास्त आला नाही, तर त्याच्यामुळं नुकसान टळलं. नाहीतर हा काढा आलेला गहू सगळा खाली लोळून गेला असता आणि खराब झाला असता. अवकाळी पावसात धान्य भिजलं ना, तर धान्याची चमक कमी होते. आता ज्वारी पण काढायला आली ना, तर त्याच्यामुळं पण ज्वारीची पण चमक कमी होते, भिजल्यानंतर धान्य काळे पडतात. तर हे झालं, हे संकट आहेत. बाकी परत बिबट्याची एवढी दहशत असताना पण मला सबस्क्रायबर पण किती मेसेज करायचे की रात्रीचं दारावर जाऊ नको, पण पर्याय नसतो. आता लाईट काय आपल्या हातातली नाही ना, तर त्याच्यामुळे. आणि परत दिवसभर गुरांचे वगैरे कामं असतात, तर एवढं चॅलेंजेस आहेत. तर त्याच्यामुळे मी म्हणतो की प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक पिकाचा योग्य भाव भेटला पाहिजे. कारण की ह्या क्षेत्रात ना मेहनत भरपूर आहे, खरंच. म्हणजे फिजिकली मेहनत भरपूर आहे. रात्रीभर जरी दारे धरले ना, तरी दिवसभर गुरांचे कामं करावंच लागतात. आणि निसर्गाच्या हातात आहे, भरपूर गोष्टी निसर्गाच्या हातात आहेत. यावर्षी किती पाऊस पडला होता, सोयाबीनच्या शेतात किती पाणी होतं. म्हणजे आपलं तरी थोडंफार कमी होतं. आणि ज्या शेतात आपल्या सोयाबीन जास्त पाणी साचतं ना, तर तिथं तर आपला ऊस होता, म्हणजे नदीच्या कडीच्या शेतात. पण काही शेतकऱ्यांचे जे नदीच्या कडीला शेत होते ना, सोयाबीनचं पण पिकाचं पण नुकसान झालं आणि काढताना फजिती पण भरपूर झाली. तर चॅलेंज भरपूर आहेत. तर त्याच्यामुळे मी आपल्या एकट्याचं नाही बोलत, सगळ्या शेतकऱ्यांना प्रत्येक पिकाचा योग्य भाव भेटला पाहिजे. आणि मेहनत तर तुम्ही बघता किती मेहनत आहे. आपण राजमा पेरला होता, राजमा पण फेल गेला. आणि आपण गाजरं विस्कटले होते ना, गाजरं टाकल्यानंतर पाऊस आला होता, तर त्याच्यामुळे गाजरं पण आपले पातळ झाले होते, थोडंसं बियाणं वाहून गेलं होतं. तर थोडेफार म्हणजे एवढं चॅलेंज आहेत सगळ्या शेतकऱ्यांना. तर त्याच्यामुळं आणि होतं काय, काही शेतकरी बरं का, आता काहीच मी म्हणेल, नाही तर काही जॉब करून पण शेती बघतात, किंवा फॅमिलीतलं कोणीतरी जॉबला वगैरे असतं. आता आपलं पूर्ण कुटुंब शेतीच करताना आता असं असतं की यावर्षी तर चांगला पाऊस आहे, पण पुढच्या वर्षी जर दुष्काळ पडला ना, तर आपण शेतीवरच डिपेंड आहेत. मग पुढच्या वर्षी पैशांचं काय करायचं. आणि पैशाचं मॅनेजमेंट शेतकऱ्यांचं एवढं व्यवस्थित नसतं. कारण की आता पैसे यावर्षीच खर्चून जातात, आणि पुढच्या वर्षी दुष्काळ पडला ना, तर मग शेतीत उत्पन्न नसतं आणि आपण फक्त शेतीवर अवलंबून असते, असं असते. आपलं मॅनेजमेंट पण चांगलं नसते. परत अशा आता सीता गेली, अशा अडीअडचणी पण येतात. यावर्षी आपल्या 2 चांगल्या गाई गेल्या, म्हणजे 4 गुरं तर गेलेच. त्याच्यात नंद्या, वृंदाचा नंद्या आणि वृंदाची पिल्ली होती ना, समजा ते तर छोटे होते, एवढं काही फरक नाही. पण बगिरी आपली चांगली आता या टायमाला गाभण राहिली असती, अशी बगिरी पण गेली आपली. आणि परत सीता गेली आत्ता. अशा अडीअडचणी राहतात. आपला मोत्या पण गेला. तर अशा अडीअडचणी राहतात शेतीत. तर त्याच्यामुळे मला वाटतं की जरा चॅलेंजची आहे शेती. परत उंदरं त्रास देतात, तर असं राहतेच. तरी आपल्याकडं तसले रानगाय, म्हणजे रोहा म्हणतात ना, तशा रानगायी नाहीत. नाही तर आपल्यालाच कमेंट आली की रानगाई किती भरपूर नुकसान करतात. तर असे चॅलेंज भरपूर आहेत. रात्रीचं पाळावं लागतं, दिवसा पाळावं लागतं. मी एवढ्या थंडीत पण दारे धरले. आता उन्हाळ्यातले कामं किती पण ऊन असलं ना, तरी कामं करावंच लागतात. आणि रात्रीचं वीज चुकाटा वगैरे असतो शेतात. तर त्याच्यामुळं भरपूर चॅलेंज आहेत. मी सांत्वना तयार करत नाही बरं का, फक्त मी ओव्हरऑल शेतीची व्यथा सांगतोय. मी काय पर्सनली आपली नाही सांगत. बाकी हां, समाधानी राहणारे तर असं काय नाही, शेतीत राहतात, कुठल्याही क्षेत्रात राहू शकतात. कारण की काही जण म्हणतात की शेतीत सुख आहे, समाधान आहे, बाकी पैसा नसला तरी. हा, पैसा पण आहे थोडंसं मॅनेजमेंट केल्यानंतर. आणि सुख समाधानी तर ते आपल्या मानसिक स्थितीवर असते, आपण कुठं पण राहू शकतो. तर असं आहे. हा बघा, हा समोरचा गहू आहे ना, तर हा आपण जो काय मार्केटमध्ये रेट आहे, तर त्याच रेटला हा गहू आपण घरी खायला नाही ठेवून घेणार. जो काय मार्केट रेट आहे, तर त्या रेटमध्ये आपण हा गहू तुम्हाला देऊ, काहीच अडचण नाही. ह्या गव्हाचे रेट नॉर्मल असतील. फक्त 2 गव्हाचे
ते पण तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही चौकशी करा, मगच घ्या. मी काय असे म्हणजे जास्त रेट नाही सांगितले, तर चालते. म्हणजे रेट जास्त आहे, रेट जास्तच आहे, पण तो त्या गव्हासाठी. जर तुम्ही हा गहू घेतला तर हा तुम्हाला जो काय मार्केटला रेट असेल तर त्याच रेटने आपण देणार, ते असे. आणि बाकीचे पण मी शेती उत्पादनाची मार्केटिंगच करू वाटत नाही. म्हणजे व्ह्यूवरचं मनस्थिती अशी होती ना की यार ह्याला आपण विचारतो आहे, म्हणजे आपण तयार गिरायक आहेत म्हणून हा काही पण भाव सांगतो आहे. आणि खरं तर ह्या यूट्यूबवर किती लोकांनी व्यवसाय पण चालू केलेत आपापले, पण आपलं तसं नाही काही. चला आता गुरं हे बघा इथं चरत आहेत आपले, आता वरच्या साईडला आलेत गुरं. ते बघा गवळ्या तिकडं खाली गेलं आहे. आणि ह्याच्यात पण कसं आहे, आता आपण गवळ्याला तर सांभाळतो आहेच, तर तो पण आपल्यावर एक जास्तीचा लोडच आहे. पण जाऊ द्या, आहेत ना सगळे गुरं तर राहते, काही अडचण नाही. एक दोन प्राण्याकडे असं बघायचं नसते, म्हणजे एवढा पण फायदा बघायचा नसते. आत्ता ती शुभश्री आहे ना, तर चांगली कास करायला लागली. कुठे शुभश्री, कुठे रे, हा ते बघा ती समोर आहे शुभश्री. आता चांगली कास करायला लागली. एक 15 दिवसात येईल ती. 15 दिवस पण भरपूर झाले. आता दिवस कमी कमी करत जाऊ. मी मागच्या वेळेस 15 दिवस म्हटलं होतं, आता 12 दिवस धरू, 12 ते 13 दिवस. एवढ्या दिवसात ती कासाला लागली, आता कास करायला लागली आणि वेल पण. असे गुरं चरतायत आपले इथे शांतपणे. हां, आणि तुम्ही पण सांगा तुम्हाला हे रेट म्हणजे योग्य वाटतात का, आणि काय रेट असायला पाहिजेत. आता आपण मेहनत तर सगळे शेतकरी मेहनत करतात, मेहनतीचं काय नसतं, ज्याची त्याची मॅनेजमेंट असते किंवा ज्याचे त्याचं कष्ट असते, आणि मेहनत तर प्रत्येक क्षेत्रात असतेच. पण मी सांगितलेले रेट आहेत ना, तर ते योग्य आहेत का आणि काय असायला पाहिजेत. म्हणजे ह्याचा रेटचा काय विषय नाही, बनसी गहू आणि आपला खपली गहू आहे ना, तर त्याचं तुम्ही सांगा की काय रेट असायला पाहिजे आणि मी सांगितलेले रेट योग्य आहेत का. बाकी कारण की काही सोयी आपल्याकडं पण नसतात ना, टर्फल काढणं वगैरे. बाकी ह्याच्यातले तुम्हाला गाभण गुरं सांगू का कोण आहेत. ती एक मोरी गाभण आहे बरं का, आणि ह्याच्यातली ती शुभश्री गाभण आहे, आणि वृंदा वाटते मला वृंदा गाभण असल्यासारखी. आता काय माहीत नाही एवढं नक्की मला कन्फर्ममध्ये. हां, शुभश्री ही, ह्याचं नाव काय, देवशेनी गाभण आहे, देवशेनी आणि लाली पण गाभण आहे. तर एवढे 2-3 आहेत गाभण. काबरी आणि गवळ्या तिकडून पाणी पिऊन आलेत हौदावरून. ह्याच्यात तुम्हाला दाखवतो मी काय खायलं होतं. ही हराळ आहे ना, तर ही हराळ खायला होती. कुठं कुठं सोयाबीन खायला होती. म्हणजे एवढं काही गवतच नव्हतं. आपण एकदा डुबलो होतं ना गव्हाला, आणि गहू आला होता मस्त, तर त्याच्यामुळं पीक चांगलं आलं ना, तर त्याच्यात तण जरा कमीच राहतं, कारण की पिकाच्या वलसावलीत तण जास्त येतच नाही. तर त्याच्यामुळे ह्याच्यात जास्त काही गवत नव्हतं. कुठं कुठं सोयाबीन होती, म्हणजे सोयाबीन पण आपण गुरांसाठी काढली होती, पण जिथली काढायची राहिली ना, तर तिथली सोयाबीन खाऊन घेतली आता गुरांनी. आणि तुम्हाला दाखवतो आता, तो जो आपण मी म्हटलं ना डुकरांनी गहू खराब केला होता, तर तो तसाच आहे. तर त्याचं तर आपण काढला नाही. आणि खपली गहू आहे ना, तर तो पण जो डुकरांनी खराब केला आहे ना, तर त्याच्यात चांगला निघो वाईट निघो तो आपण तसंच राहून देणार आहे. तर हे बघा, हे आपलं बनसी गावातलं जे डुकरांनी खराब केलं होतं ना, तर तो एरिया आपण बघितला पण नाही, म्हणजे गहू चांगला आहे का वगैरे. कारण की शेवटच्या स्टेपला केले ना, ह्याच्यात गहू चांगला असेल पण असा कोणाला खायला नको जायला खराब, कारण की खायची गोष्ट आहे ना. तर दुसरी असते ना, तर ह्याच्यात बियाणे पकले तर पण लहान लहान बी आहेत. तुम्हाला दाखवतो एक बी कशी येते माझ्या हातात पकडून. हे बघा माझ्या हातावर एक बी आहे, तर अशा लहान लहान बी आहेत ह्याच्या. पण हा पण मिशनमधून काढला असता तर निघला असता, पण तसा प्रयत्न पण करायला नको. मी तुम्हाला नाही का म्हटलं, खपली गव्हाच्या वेळेसच हा गहू लोकांना खायचा असते, तर त्याच्यामुळे हे आपण हे डुकराचं उष्ट आहे ना, तर हे असंच पेटून द्यायचं किंवा असंच जमिनीत मिसळून द्यायचं. ते बघा हरण्या लास्टला राहिलं, तर आज हरण्या चरायला सोडला आहे. गुरामध्ये त्याला सोडायचं नाही, कारण की तो गुरामध्ये मिसळतच नाही. एक तर तिकडं खालच्याकडे चरत होता, आत्ता इथं आला आहे. चला आता मला वाटतं व्हिडिओ इथंच बंद करावं, कारण की ऑलरेडी व्हिडिओ आता लय मोठा झाला आहे. हाच 15 मिनटाचा झाला आहे आणि अगोदरचा 5-6 मिनटाचा असेल. तर व्हिडिओ लय मोठा झाला आहे, पण थोडं काय होतं, सारखे कमेंट आले ना, विषय घ्यावा लागतो. आता विषय सोडून जमत नाही, तर असं आहे. आणि बाकी बघा, मी कुठल्या गोष्टीची मार्केटिंग करत नाही. हां, ज्वारीचं तुम्हाला सांगतो, ज्वारी अर्धी ज्वारी आपल्याला खायला ठेवायची आणि अर्धी विक्रीला उपलब्ध आहे. तर ज्वारीचे भाव आता जास्त आहेत, कारण की ज्वारीचे क्षेत्र कमी झाले. आता पारंपरिक पिकं होती ना, करडी, ज्वारी, तीळ, ह्यांचे भाव वाढलेत, कारण की ह्यांचं आता पेराचे क्षेत्र कमी झाले. आता ज्वारीचं पेराचे क्षेत्र कमी झाले. पहिले ज्वारी कडव्याला व्हायची, आता नेपेर आले ना कडव्याला, तर त्याच्यामुळं नेपेरमुळं आता ज्वारीचा पेरा कमी झाला आहे. परत आता गहू हार्वेस्टरने निघतो, तूर हार्वेस्टरने निघते, पण ज्वारी हार्वेस्टरने निघत नाही. ज्वारी आपल्याला काढावं लागते.
तर हाताने उपटून काढावं लागते ना, तर किंवा कापून घ्यावे लागते. तर त्याच्यामुळं ज्वारीचं पेराचे क्षेत्र कमी झालं आहे. आता आपणच बघा ना, एवढी मोठी ज्वारी क्षेत्र आहे आणि फक्त 1 एकर ज्वारी आहे. तर त्याच्यामुळे ज्वारीचे रेट आता वाढलेत. तरी माझ्या अंदाजे ज्वारीचे रेट तुम्हाला सांगतो, म्हणजे आपल्याकडून घ्या नाही घ्या, 35 रुपयापासून पुढं ते 50 रुपयाच्या आत असे ज्वारीचे रेट असतील. आपल्या बारामतीचे आपले सबस्क्रायबर, तर त्यांनी 42 रुपये प्रति किलो ज्वारी विकली मार्केटला. तर त्याच्यामुळे ज्वारीचे रेट हे पारंपरिक पिकाचे आहेत ना, रेट वाढलेत. कारण की ह्यांचं आता पेराचे क्षेत्र कमी झालं आहे. ह्यांना अगोदर पारंपरिक पिकाला भाव नव्हते. फळांना वगैरे जास्त भाव आले होते ना मागच्या 10-15 वर्षात. तर त्याच्यामुळं लोक आता बागायती क्षेत्राकडं वळालेत आणि उत्पन्न वगैरे कमी नाही ज्वारीला, आणि टरबूज केले ना पैसे जास्त आहेत. तर त्याच्यामुळं पारंपरिक पिकं आता लोक कमी पेरायला लागले. तर त्याच्यामुळं पारंपरिक पिकांना मार्केट आले. आता नॉर्मली बघा, बन्सी गहू किंवा हे गहू, आपला तीळ झालं, राळे झालं, आपलं सूर्यफूल झालं, ह्यांचे भाव जास्त वाढलेत. तुरीचा पण भाव जास्त वाढला आहे. ह्याचं कारण असं आहे की लोक हे पिकं पेरायला कंटाळ करतात, तर पेराचे क्षेत्र कमी झाले, तर त्याच्यामुळे भाव वाढलात. नाही तर माझ्या लहानपणी तर ज्वारीला जास्त काय भाव नसायचा. 20 रुपये किलो, 15 ते 20 रुपये किलोच भाव असायचा ज्वारीला. पण आता भाव वाढलेत कारण की पेराचे क्षेत्र कमी झाले आणि नेपेर आला आहे ना. अगोदर लोक ज्वारी पेरायचे जास्त, कारण की पारंपरिक चारा होता गुरांचा, तो उन्हाळ्यातला पारंपरिक चारा. पण आता मोटर, बोरवेल वगैरे अशा सोयी झाल्यात लोकांना, तळ्याचं पाणी, बोरवेलचं पाणी, तर सोयी झाल्यात. तर त्याच्यामुळे लोक पाण्याखालचं क्षेत्र पाडतात, उन्हाळी पिकं वगैरे घेतात चाऱ्याला येताना. तर त्याच्यामुळं पारंपरिक पिकांचे रेट वाढलेत, करडईचे वगैरे. आता करडई पण किती महाग झाले. तर अशा गोष्टी आहेत. मग हे आता मेथीचे, कोथिंबीरचे जास्त पैसे होतात, म्हणजे ते पण सीझनवरच असतं. म्हणजे लॉट झाले तर झाले पैसे, नाही तर नाही झाले, पण झाले तर चांगले होतात. तर त्याच्यामुळं आता टमाटे वगैरे लावले ना, तर भरपूर पैसे होतात लोकांना. तर त्याच्यामुळे ज्वारीकडं कोणी आता सहसा वळत नाही, असा विषय झाला आहे. आणि मला वाटतं यार, आपण लाईव्ह आलो असतो ना, तर लाईव्हमध्ये चांगलं झालं असतं. कारण की व्हिडिओ हाच 20 मिनिटाचा झाला आहे, आणि लाईव्हमध्ये आलो असतो ना, तर मग तुम्हाला गप्पा मारत सांगितलं असतं आपलं काय ते. आपण रविवारी येऊ लाईव्ह. रविवारी मला पण वेळ आहे, तर रविवारी. आणि बऱ्याच आपल्या सबस्क्रायबरांना कामं नसतात, तर सकाळी थोडा वेळ लाईव्ह आणि संध्याकाळी थोडा वेळ, कारण सकाळी पण बऱ्याच जणांना कामं असतात. पण सकाळी कसं परत तुम्ही लाईव्हमध्ये म्हणता की मला हरणाला बघायचं, मला शुभश्रीला बघायचं, अशा विषय होतं. तर मग सकाळी दाखवत येतात. तर सकाळी फिक्स आपण फक्त अर्धा तास, बरं का, अर्ध्यापेक्षा तासापेक्षा जास्तच नको, कारण की मला पण परत कामं असतात ना. तर त्याच्यामुळं आणि परत गुरांचं पण अशी रिस्क आहे ना शेतीत, की गुरं व्यायला वगैरे झालं ना, तर रात्रीचं उठावं लागतं आणि 2-3 दिवस सारखं उठून त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. स्टॅलिन वेली ना, तर 12 वाजल्यापासून 3 वाजेपर्यंत जागे होतात, आणि सगळंच कुटुंब. तर असं विषय होतो. तर त्याच्यामुळं रात्री जागं वगैरे लागतं. कुठलं गुरं आजारी असेल ना, तर तरी पण मग बाकीचे कामं सोडून त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. आणि शेती कसं आहे, एकट्याने वगैरे करून जमत नाही, सगळं कुटुंब गुंतवून पडतं. तर असा विषय शेतीचा. तर त्याच्यामुळं योग्य गोष्टी झाल्या पाहिजे शेतकऱ्यांसोबत सुद्धा. आणि ह्याच्यात कसं आहे, आता मॅनेजमेंटमध्ये तुम्ही आता बाहेर कसं गाडीचा वगैरे घोटाळा झाला, ॲक्सिडेंट झाला, तर त्याला विमा वगैरे, इन्शुरन्स वगैरे असतं ना. तर तशा गोष्टी शेतीत जास्त करून नाहीत. आता यावर्षी इतकं पीक वगैरे, पाऊस वगैरे पडला सोयाबीनचा, तरी पण शेतकऱ्यांना विमे नाही भेटले. आता आपलं तरी क्षेत्र समजा नदीजवळ आपलं सोयाबीन नव्हतं आणि इथं होतं. पावसामुळे नदीच्या कडेत आपला ऊसाने मार खाल्लाच ना, आपल्याला मशागत वगैरे करता आली नाही. पण सोयाबीनचे विमे अनुदान भेटलं बरं का, पण विमा आणखीन भेटला नाही. आणखीन काहीच विमा भेटला नाही. मग ज्यांचं आता पूर्ण नुकसान झालं आहे, आता तुम्ही तर सोशल मीडियावर बघितलेच, किंवा काही लोकांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांचं पण बघितलं असेल प्रत्यक्ष पण. आता सोयाबीनचं किती मोठं नुकसान झालं. मग आता विमा भरला आहे ना, तर भेटायलाच पाहिजे. जी काय रक्कम आहे 100% भेटायला पाहिजे, कारण की काही काही शेतकऱ्यांचं खरंच नुकसान झालं आहे. तुम्ही बघा, कंपनीने बघायला पाहिजे की कुणाचं किती नुकसान झालं आहे, त्या प्रमाणात नुकसान भरपाई द्यायला पाहिजे. पण ज्यांचं 100% नुकसान झालं आहे, त्यांना आणखीन 1% पण मदत नाही भेटली. मदत तर 100% भेटतच नाही, मदत भेटते 25%. पर 25 का भेटेना, ती लगेच भेटायला पाहिजे नुकसान झालं की. कारण की शेतकऱ्यांचं मॅनेजमेंट नसतं आहे, शेतकऱ्यांचं पैशाचं मॅनेजमेंट नसतं आहे. मग त्याच्यामुळे विमा कंपनीने नुकसान झालं की 15 ते 20 दिवसात, म्हणजे दिवाळीच्या आधी पैसे द्यायला पाहिजे होते. पण विम्याचे पैसे आणखीन भेटले नाही, आणि ते एप्रिल मेपर्यंत भेटणार पण नाहीत. इतकी लेट प्रोसेस आहे, इतकं हे ना. आणि शेतकरी कसं ना, शिकलेलं वगैरे नसतात, आवाज कुठं उठवायचा,
कुठं काय प्रोसेस करायची हे पण कळत नाही. आणि भेटलं ना तर तुम्हाला तर माहिती आहे आजकाल शेतकऱ्यांना व्हॅल्यूच नाही आपल्या समाजात. मग अशा गोष्टी होतात. तर त्याच्यामुळं मित्रांनो कालच्या व्हिडिओत पहिली करेक्शन अशी की खपली गहू 100 रुपये किलो कोण घेईल तुझा, असा तुमचा प्रश्न असेल ना, तर आपण उन्हाळाभर आपण 100 रुपये किलोने विकू. आणि तुम्ही पेशन्स का, म्हणजे थोडंसं थांबा. पावसाळा सुरू झाला ना, पंचमीच्या टायमाला, पंचमी किंवा आपला गणेश उत्सव, गणपती उत्सव, तर त्या टायमाला आपण 70 रुपये किलोने खपली गहू विकू. जर उन्हाळ्यात विकला तर संपेल, आणि जर शिल्लक राहिला तर मग आपण 70 रुपये किलोने विकू. जर शिल्लक राहिला तर म्हणजे ज्यांना पाहिजे 70 रुपये किलोने, तर 70 रुपये किलो अगदी नॉर्मल रेट आहे, काही अडचण नाही. तर आपण पावसाळ्यात 70 रुपये किलोने विकू. चालतंय. मला माहीतच होतं गव्हाचा विषय घेतला ना की फक्त रेट नाही सांगावं ना, म्हणजे फक्त रेट सांगितले की तुम्हाला वाटेल की ह्याला ऑलरेडी आम्ही तयार गिराईक भेटलो, काही पण रेट सांगायला लागला आहे. तर असं व्हायला नको, म्हणून मी तुम्हाला सगळी व्यथाकथा सांगितली की की तुम्ही रेटची चौकशी वगैरे करा. चला, मोरी इथंच राहून द्यायची, काय घेऊ घरी? घेऊ का? बरं चला, आता हे मोरीला खायचं झालं तर हिला नेतो घरी मी आता जाताना. आणि व्हिडिओ बनवतो मी ट्रायपॉड बाहेर काढला होता, सेल्फी ट्रायपॉड. एवढा लाल नेपेर तोडून ठेवला आहे आणि परत एक बंडल आणला आहे मी. बघा, एक बंडल आता टाकला. एवढा मोठा लाल नेपेर तोडून ठेवला आहे. उद्या रविवार आहे, म्हणजे उद्याची तयारी करून ठेवली. आता इथून पुढे रात्रीची लाईट येणार, म्हणजे आज उद्या सकाळी 5 वाजता ह्या नेपेरची कुट्टी करून ठेवायची, म्हणजे उद्या दिवसभर टाकायला. आता ह्या हप्त्यात दिवसाची लाईट होती ना, तर उद्यापासून रात्रीची लाईट आहे, म्हणजे आजच रात्री 9:30ला लाईट येईल. चला मित्रांनो, आता मी जाणार आहे गुरं आणायला, कारण पप्पांना थोडी मदत करतो. गुरं इथंच येते, हौदा पाणी पिऊन येतील, पण इथं आपला गहू वाळू घातला ना, तर इथं गव्हापाशी मला थांबावं लागेल, नाही तर गुरांचे पाणी खडे उडून ह्या गव्हात जातील. मित्रांनो, हा गहू पण आपला म्हणजे विकायलाच आहे, तर ह्याचा पण रेट 100 रुपये किलो आहे. फक्त हा तुम्हाला व्यवस्थित करून भेटेल. आणि ह्याचा ॲडिशनल बेनिफिट असा आहे की हा आपण ऑर्गॅनिक केलेला आहे, म्हणजे ह्याला खत वगैरे काही टाकलेलं नाही, तर त्याच रेटमध्ये तुम्हाला एवढा ॲडिशनल बेनिफिट ह्याचा भेटेल, की एवढा फायदा आहे की हा ऑर्गॅनिक केलेला आहे आणि तुम्हाला त्याच रेटमध्ये भेटेल. म्हणजे 100 रुपये किलोच आहे. आता पिकवलं तर मी एकट्यानेच, पण रेट ठरवताना सगळं म्हणजे पूर्ण फॅमिली मिळून रेट ठरवते ना, तर म्हणजे आसपास जवळ तेवढे रेट आहेतच. मी तर आधीवरच म्हटलं की तुम्ही चौकशी कराच, आणि इच्छा असेल तरच घ्या आपला. मी तर मार्केटिंग अजिबात करत नाही बरं का, नाही तर तुम्ही म्हणाल की गोड बोलून मार्केटिंग करतो. हा, मी फक्त तुम्हाला आपल्याकडून गहू घ्यायचाच असेल ना, तर मी तुम्हाला एवढं सांगू शकतो की तुम्ही बन्सी घेण्यापेक्षा खपली गहू घेऊन बघा. जर तुम्ही तो खपली गहू घेतला आणि तुम्हाला परत नाही आवडला, तुम्ही अगोदर 2 ते 5 किलो गहू दळून पीठ करून घरी आणा. जर तुम्हाला नाही आवडलं तर मी त्याचे पण पैसे, तुम्ही ते जे गहू पीठ मळलं आहे ना, म्हणजे पीठ जे दळून आणलं आहे ते तुमच्याकडेच राहू द्या. तो गहू तुम्ही मला रिटर्न पाठवा. तुम्ही तिथून रिटर्न पाठवलं मला, आपला तो काय म्हणतात, काय मला नक्की शब्दच फुटणार तो, तिथून जर मला मॅसेज पडला ना की पार्सलचा, की तुम्ही पार्सल पाठवलं म्हणून, तुम्हाला मी पूर्ण पार्सलचे पैसे पाठवणार. समजा तुम्ही 10 किलो गहू आपल्याकडून 50 किलो गहू घेतला आणि त्याच्यातला 5 किलो तुम्ही दळून आणला, तर आणि जर तुम्हाला क्वालिटी नाही आवडली, खपली गव्हाची बोलतो बरं का मी, आता ह्याचं काही सांगू शकत नाही ह्या गव्हाचं, बन्सी गव्हाचं, पण खपली गव्हासाठी मी एवढी रिस्क घेतो आहे आपल्या सबस्क्रायबरसाठी, की तुम्हाला नाही आवडला तर त्या 5 किलोचे पीठ तुमच्याकडेच राहू द्या, मी तुम्हाला 5 किलोचे पण पैसे देणार. जर तुम्हाला किंवा तुमच्या फॅमिलीत कोणाला आवडलं नाही, तर एवढं छान आहे तो गहू खायला. गहूचा मला बाहेरची चपाती खाल्ली आणि घरची चपाती खाल्ली की लगेच फरक जाणवतो. एवढा खपली गहू खायला चांगला आहे, म्हणून मी एवढी रिस्क घेतो आहे की ते 5 किलोचे पण पीठ तुमच्याकडेच राहू द्या, मी 5 किलोचे पण पैसे देईल, फक्त रिटर्न तुम्ही पाठवा मला गहू. एवढी रिस्क मी फक्त आपल्या सबस्क्रायबरसाठी घेतो आहे. आणि दोन्हीमध्ये माझं असं मत आहे, जर तुम्हाला बन्सी गहू घ्यायचाच असेल तर, म्हणजे आपला म्हणजे व्ह्युअर्सला जरी नाही विकला तरी लोकाला 100 रुपये किलो विकतो गहू, 100 रुपये किलो विकतो, एवढी मला गॅरंटी. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला चॉईस देतो की तुम्ही खपली गहू घ्या. जरी मी तुम्हाला मगा सांगितलेले जे गिराईक होता मगा सांगितलेलं त्यांचा पिठाचा व्यवसाय, ते तर आपला गहू सगळाच घेणार आहेत, पण आपण त्यांची खपली गहू घेणार आहेत, हां, बन्सी नाही. तर ते तर आपली सगळी ऑर्डर घेणारच आहेत, पण आपण त्यांची ऑर्डर पूर्ण करू शकत नाहीत. आणि मी पहिली प्रायोरिटी आपल्या व्ह्युअर्सला देतो आहे. त्याचं कारण असे ना की तुम्ही पेरल्यापासून बघितलेलं असतं ना गहू, आणि काय मला 1-2 सबस्क्रायबरनी तर आधीच बियाणं बुक केलं होतं, म्हणजे आम्हाला 50 किलो बियाणं पाहिजे, तर तुम्ही देताल का, म्हणजे मिळेल का? तर हां, ज्यांना बियाणं पाहिजे त्यांनी सांगा, आपण अगोदर बियाणं देणार आहेत आणि नंतरच गहू विकणार आहेत. बियाणं पाहिजे असेल तर फक्त लवकर सांगा. आणि अगोदर बियाणं 50 रुपये किलो देतात,
किलो देत आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की 100 रुपये फार महाग आहे, तर तुम्ही आपल्याकडून 50 रुपये किलोने टरफलासहित गहू घ्या आणि तुम्ही स्वतः पण त्याचे टरफल काढून घेऊ शकता. अशी काही अडचण नाही. फक्त टरफल काढण्यामुळेच एवढा तो गहू महाग आहे. तुम्ही स्वतः आपल्याकडून बियाणं घ्या, त्याचे टरफल काढा आणि मग पण गहू करू शकता. फक्त गहू पेरताना टरफलासहित पेरावं लागतं. बाकी माहिती तर मी व्हिडिओत सांगितली. फक्त एवढी मी रिटर्न घेण्याची रिस्क घेतो आहे. मला तिथून म्हणजे पार्सलचा तो काय म्हणतात त्याला, तो ट्रॅकिंग आय डी, ट्रॅकिंग आय डी भेटला ना की मी तुम्हाला लगेच पूर्ण गव्हाचे पैसे रिटर्न टाकेल. वेळेस तुम्ही तिथून गहू येऊ द्या, एवढी मी गॅरंटी घेतो. बाकी आतापर्यंत जेवढ्या पण सबस्क्रायबरनी काही खरेदी केले तर ते सगळं विश्वासाने केलं आहे. फक्त कधी थोडेफार प्रॉब्लेम येतात, म्हणजे पार्सल चुकीच्या जागेवर जातं, पण ते भेटून नंतर थोडंसं मॅनेज केलं येतं. किंवा पार्सल कधी फुटलं असं बऱ्याच वेळेस झालं आहे. पण थोडं समजून घ्या, कारण की ते माझ्या पण हातात नाही ना. आपण पाहिजे तेवढी चांगली पॅकिंग करतो. आता गुरं आलेत चरून. आई गव्हा पैसे थांबलेस ना, तर असं आहे. मी ना हे बोलण्यासाठी वृंदा आई तिकडं होणार ना, येडीच आहे का? शुभश्री चल, शुभश्री तिकडं हो तिकडं. तर ह्या गव्हाचा व्हिडिओ बनवायला लई म्हणजे आधुरच ठरवलं होतं. सिरियलने बोलायचं, म्हणजे मुद्देसूद बोलायचं, सांगताना पण पटलं पाहिजे काय आधी बोलायचं. तर असं ठरलं होतं की ते जे गराण आहे ना, खपली गव्हाचा भाव कशामुळे जास्त, ते गराण आधी सांगायचं, भाव नंतर सांगायचं. देवशेनी खिलरीला मारिती राव. बघा ही लहान वासरीसुद्धा खिलरीला मारिती, कारण की ते लय दिवस ग्रुपमध्ये नव्हते ना, तर ह्यांना वाटतं ती वेगळीच आहे. अवळ्या आहे एक थांब. तर ते खपली गव्हाचं गरांना सांगण्यासाठी मी लय आधी तयार केली. म्हणजे कसं बोलायचं काय, नाराज साड्या तिकडं हो ना हॉर्न हे देवशेनी. आणि दुसरं करेक्शन असे मित्रांनो, ह्या बन्सी गहू आहे ना, तर काल ह्याचा रेट मला 70 रुपये किलो सांगायचा होता, तर व्हिडिओत मी 100 रुपये सांगितलं आहे. तर ते थोडंफार आता मग तो व्हिडिओ डबल एडिट वगैरे करण्यापेक्षा तर तुम्ही समजून घ्या की हा जो बन्सी गहू आहे ना, तर ह्याच्यातलं तुम्हाला जो हा फुलकाट वाटते ना, म्हणजे बघा हा कचरा वाटतोय ना थोडासा, तर हा गव्हाचाच आहे. ह्याला काय होतं, चोळलं आणि थोडंसं उपनेली हवा दिली ना, तर हा कचरा उडून जातो. आणि जो बारीक गहू आहे ना, तर तो पण उडून जातो. तुम्हाला गहू एक नंबर चांगल्या क्वालिटीचाच भेटणार, तो पण 70 रुपये किलोमध्ये बन्सी गहू. कारण की बन्सी गव्हाचा रेट मला काल मी 100 सांगितला, पण आज ठरवलं की 70 रुपयांनीच विकू बन्सी गहू. तर असं आहे. म्हणजे विषय काय झाला ना, खपली गव्हाची थोडीफार मशागत वगैरे आहे, कारण की मिलचा खर्च भरपूर आहे, त्याचं वरचं कवर काढायचा खर्च भरपूर आहे. आणि बन्सी गव्हाला तो खर्च नाही आहे. तर त्याच्यामुळं मग मीच रात्री परत संध्याकाळी आई पप्पांना बोललो की व्हिडिओत मी 100 रुपये रेट सांगितला आहे, तर आपण 70 रुपये रेट ठेवूया गव्हाचा. म्हणजे आहेत रोजच्या संपर्कातले हे सबस्क्रायबर आहेत. तर 70 रुपये तर योग्य रेट आहे मित्रांनो ह्याला. म्हणजे आपल्या एरियात तर 100 रुपयांनी पण विकतो बन्सी गहू, पण 70 रुपये रेट ठीक आहे. चालतं, ओके. एवढं करेक्शन करून घ्या फक्त व्हिडिओत. आता मी व्हिडिओ एडिट वगैरे करत नाही. लय मला कंट्रोलच होत नाहीत गुरं. आता लय दिवस झालं मी गुरांकडनं आहे ना, मज्जा घेतात माझी. नाव घेतलं तरी ऐकत नाहीत. पप्पानी एकदा नाव घेतलं ना, तरी त्यांना बरोबर कळतं काय करायचं काय नाही. शुभश्री आता घरी जाईन बरं का, तिकडं खुरा खायला. शुभश्री आहे जाग्या हो. हाय हाय शुभश्री लाली च हो तिकडं. ह्याला हसूड पाहिजे. पप्पाकडे हसूड असतो ना, एकदा नाव घेतलं की त्यांना बरोबर माहिती आहे आपल्याला मध्ये जाण्यासाठी नाव घेतले, थांबण्यासाठी नाव घेतले, असं सगळं परिपाठ असतं त्यांच्या. पण इथं मी आज नवीन आहे ना, माझीला माझ्या घेतात. कधी हुकून चुकून गुरांकडे थांबलं ना, गुरांकडे जातो मी कधी म्हणजे पप्पांना काम असेल तर लय मज्जा घेतात. गुरं ऐकतच नाहीत, लय पळापळ करावं लागते. आता आई पप्पा आणि आम्ही सगळे मिळून हे गुरं बांधून घेतो. गावरांग त्याच्या जागा थांबल्या, बाकीचे इकडे गेलेत. गंगा इथं झरली तेव्हा खिलोरिंग काबरी कुठे गेलेत. आता फाटका खाली खाऊन महागारी येतात. लवकर आला तर ठीक आहे, नाही तर फाटकाचे आले महागारी येतात. खिलरी आहे काय येडी का? आली येते इकडं. आल्या. खिलरी चल इकडे. बरं झालं मार नाही खाल्ला.
आज जे सिमेंटचं आणलं आहे ना गवळ्यापुढे आहे गवळ्या हे ठोंबे आहे. आज ज्या सिमेंटच्या कुंड्या आणल्यात ना तर त्या आपण ह्या पांढऱ्या बैलांसाठी आणल्यात. तर ह्या काबरीसाठी त्याच्यातली जे गौरांगला देऊन टाकायची, कारण की हरण्या असतोय गव्हाणीला, ती गौरांगला एक आणायची आणि गवळ्यासाठी आणि काबरीसाठी 2 भेटल्या तर ना आणायच्यात कुंड्या. कारण तिथं काय होतं, त्या सिमेंटवाल्याने दुसरं काम घेतले तर त्याचं दुसरं काम चालू असतं, तर त्याच्यामुळं तो पटपट बनवतच नाही तो कुंड्या. तर तिथं 2-3 होत्या शिल्लक, पण मित्राला आणायच्यात ना तर त्या मित्रांनी ठेवल्या होत्या बनवायला. तर त्याच्या आणल्या ना तर त्यासोबत जर दिले ते सिमेंटवाल्यांनी जास्त, तर त्या काबरीसाठी आणि गवळ्यासाठी 2 कुंड्या आणायच्या जास्त, म्हणजे त्यांना इकडं खायला ठेवायला होईल. कारण ती काबरी कॅरेट सांडते आणि गवळा बी कधी कधी कॅरेट सांडतो, तर त्याच्यामुळे ते होईन यांना खायला ठेवायला 2 होतील. तर बाकी गुरांचं होतं ॲडजस्ट. मित्रांनो आता 9:20 झालेत. वरती चंद्र आहे बरं का, म्हणजे पौर्णिमा आली जवळ. आणि एवढ्या अंधारात घंटे असतात ना, तर एक बैलगाडी चालली आहे ऊस उडवायला आपल्या सबस्क्रायबरची बरं का. ह्यांचा ते बघा ती बैलगाडी ना, हा बघा त्यांच्या बैलगाडी ते माणसं ते हे चाललेत ऊस उडायला आपल्या काटणातल्या शेतात. तर ते बघा ती बैलगाडी तिकडं चिमण्यापुढून एक बैलगाडी गेली. बैलांना ना रातचं पण दिसतं, प्राण्यांना कसं आहे प्राण्यांना रातचं पण दिसतं. म्हणजे ते रात्रीचं आता बरोबर बैल जिथं ठेप्याला जायचं ना तर तिथं जातात. दिवसभर जिथं त्यांनी ऊस वगैरे वाहिलं ना, त्या ऊसाच्या कांड्या सरीने आपण कशा मागच्या वर्षी टाकल्या, तर तशा ह्या वर्षी त्यांनी कांड्या टाकल्यात ना बैलांनी, तर तिथं ते बैल बरोबर जातात रात्रीचं. आणि हे कुठं चालत माहिती आहे का, हे आपले शेजारी, आपले काटणातले शेजारी आहेत. आणि ह्यांचा एक मुलगा शिकायला तिकडे आहे ना, तर तो पण आपले व्हिडिओ बघतो. आता तो पण बघेन त्यांची बैलगाडी घेतलेली. तर असे म्हणजे आणखीन आता बैलगाडीचा उपयोग असेल त्याला म्हणून तिकडं बैलगाडी नेली असेल, नाही तर अगोदर जायचे असे लोक बैलगाडी घेऊन. एक बाबा आहेत बरं का तिकडचे लांबच्या शेतातले, आपल्या म्हणजे आत्याचं शेत आहे ना, तर तिकडल्या शेतातले एक बाबा आहेत. तर त्यांच्याकडे मोटरसायकल नाही, तर ते पण बैलगाडी घेऊनच जातात. दाऱ्यावर जायचं असलं ना त्यांना, समजा 9:30 लाईट येणार असेल तर इथून 9 वाजता घेऊन जातात ते बैलगाडी. आणि मग सकाळी 5:30ला लाईट जाते ना, मग सकाळी 6:30 वाजता त्यांना परत यायला. मग ते सकाळी परत बैलगाडी घेऊन येतात. मग बैलांना तिथं न्यायचं, थोडाफार चारा घेऊन जायचं बैलगाडीत आणि तिथं खायला टाकायचं. मग बैल मालक काम करत असलं ना तर तिथं बसतात, म्हणजे खातात, खाऊन झालं की बसतात मालकाला बघत, मालकाचं काय काम चालू आहे ते. कारण नवीन जागा बैलांना पण करमत नाही, पण आहे दिवसभर तिथे शेतात जातात ना, मग त्यांना ते त्यांचं शेत असतं आणि मालक तिथं काम करत असतो ना, मग ते एकटं वगैरे काय वाटत नाही तसं बैलांना. म्हणजे मालक काम करतो आहे आणि आपण रोज ज्या शेतात काम करतो तिथं आपल्याला जवळ बांधले, मग करमतो बैलांना. आणि समजा मालक नसेल तर मग ओरडतात, आवाज येतात. मग मालक तिथं काम करत असेल ना तर काही फरक पडत नाही. म्हणजे नॉर्मली एखादा बैल तर ओरडतच राहतो, म्हणजे गोठ्यान तिकडं नेलं, पण असं होतं. आणि मी इथं उजेडात येऊन बोलायचं, तिथं अंधारातच बोललो. हे बघा ही नंदिनी आता इथं बसली, तिला इथं आणले. रात्रीच्याला मी त्याला दूध पाजली इथं आणत असतो, नंतर इथंच ठेवतो. कारण तो बगीरा आहे ना, बगीरा त्याच्या आईपुढं बांधावा लागतो, मग त्याच्यामुळे हिला सोडून आणावं लागतं इकडं. मग इकडं आणल्यावर मी हिला इकडंच दूध पाजतो आणि परत रात्रीच दूध पाजायचं, सकाळची दूध इथंच पिऊन मग परत सकाळी तिकडं खायला बांधायचं हिला.